गरुड पुराणानुसार रोज अंघोळ न करणाऱ्या व्यक्तीला काय शिक्षा मिळते? अशी व्यक्ती कोणत्या पापाची भागीदार बनते? श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येकजण अंघोळ तर करतोच, कारण बिना अंघोळ करता कोणीही आपल्या कामाला जात नाही. तरीही आजच्या काळात असे काही लोक आहेत जे कधी अंघोळ करतात. चला तर जाणून घेऊया अशा व्यक्तींसाठी धार्मिक ग्रंथ काय सांगतात. आज आपण जाणून घेणार आहोत की शास्त्रानुसार अंघोळीशी संबंधित रहस्य, ज्याचे वर्णन अनेक हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये केले आहे. जसे की एखाद्या व्यक्तीने कधी स्नान करावे आणि कोणत्या वेळी स्नान करू नये. आणि त्याच वेळी हिंदू धर्म पुराणात स्नानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. तर गरुड पुराणानुसार शास्त्रात सांगितलेल्या कर्मांचे नियमित पालन न करणाऱ्या व्यक्तीलाच ईश्वरी ज्ञान प्राप्त होते. गरुड पुराणात सांगितले आहे की ब्रह्ममुहूर्तावर उठून धर्म आणि अर्थाचे चिंतन करावे. सकाळी स्नान केल्याने व्यक्तीला दिव्य फळ प्राप्त होतात. ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी पवित्र पाण्यात स्नान करतात. असे म्हणतात, सकाळी स्नान केल्याने पापकर्म करणारे सुद्धा पवित्र होतात. म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. गरुड पुराणानुसार भगवान ब्रह्मदेव पक्षी राजा गरुड यांना स्नानाचे फायदे सांगताना म्हणतात की रात्रीच्या वेळी जेव्हा माणूस खूप आरामात झोपतो तेव्हा लाळ इत्यादी अपवित्र विष्ठा आणि घाम शरीरात अशुद्ध करीत असते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी स्नान केल्यावर या शरीराची अशुद्धता काढून टाकणे हे फार महत्त्वाचे आहे. म्हणून माणसाने सकाळी उठून नियमित अत्यावश्यक कामे आटोपल्यानंतर प्रथम स्नान करावे आणि त्यानंतरच कोणतेही धार्मिक कार्य करावे. त्यानंतर ब्रह्माजी पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केल्याने त्याचे फळ मिळत नाही. उलट स्नान न करता धार्मिक कार्य करणारा गरुड पुराणानुसार पापी समजला जातो आणि त्या व्यक्तीला नेहमी दुःखाचा सामना करावा लागतो. त्यानंतर ब्रह्माजी सांगतात की रोज स्नान न करणे पापाच्या श्रेणीत येत नाही, परंतु दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करणे मनुष्यासाठी वर्ज्य आहे. त्याचवेळी ब्रह्माजी म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने स्नान केल्याशिवाय नवीन दिवस सुरू केला तर त्याचे कोणतेही काम पूर्ण होत नाही. याचे कारण असेही आहे की स्नान केल्याशिवाय नकारात्मक शक्तींचा प्रभाव व्यक्तीभोवती राहतो आणि धार्मिक शास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथेच नकारात्मक शक्तींचा वास असतो. म्हणूनच गरुड पुराणात असे म्हटले आहे की जो व्यक्ती रोज अंघोळ करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. गरुड पुराणात अलक्ष्मी, कालकर्णी, दुःख आणि द्वेष यांसारख्या शक्तींचे वर्णन वाईट कार्यशक्ती म्हणून केले आहे. या नकारात्मक कार्यशक्तींमध्ये कलकर्णी ही विघ्नकारी शक्ती आहे. म्हणजेच जे रोज अंघोळ करत नाहीत त्यांच्या कामात अडथळा आणण्याची शक्ती वाढते. या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती दररोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमीच असतो. अंघोळ न करणाऱ्या व्यक्तीला नेहमी अपयशच जाणवते आणि त्याला यश मिळू शकत नाही. याशिवाय ब्रह्माजी पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनात अनेक संकटे येतात. तसेच असे मानले जाते की स्नान केल्याने वाईट स्वप्ने आणि वाईट विचारांमुळे होणारी पापे नष्ट होतात, ते देखील धुवून जाते आणि मनुष्य या पापांपासून मुक्त होऊन आपला दिवस सुरू करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.